सिल्वर जुबली हम लोग यहाँ पे सेलिब्रेट कर रहे हैं और इस सेलिब्रेशन में आप सभी का साथ, आप सबका ही साथ, हमारे साथ होना बहुत ही ज़रूरी है दोस्तों। तो कहते हैं कि हर जीजा को साली पसंद होती है, उसी तरीके से हमारी इस प्रोग्राम को ताली ज़रूर पसंद है। तो एक बार ज़ोरदार तालियां बजा दीजिए अपने आप के लिए और हमारे इस प्रोग्राम के लिए। लड़की वाले और लड़के वाले दोनों मिक्स से लगता है। ओके ओके, सब लोग अपने अपने जगह पे खड़े हो सकते हैं और तालियां भी बजा सकते हैं। तालियों से प्यार बरसाइएगा, मैं ऐसा ही बोलना पसंद करूंगी। एंट्री कैसी लगी सबसे पहले तो ये बताइए। कशी वाटली एंट्री? छान वाटली। सगळी मराठी मंडळी आहे, मराठीतच बोलते मी पण। चंद्रकांतजी आणि भारती यांचा 25व्या लग्नाचा वाढदिवस आपण इथे सेलिब्रेट करत आहोत तुमच्या समवेत। तुमच्या प्रोत्साहनात पर तरी टाळ्या नक्कीच आमच्यासोबत असू द्या, कारण तुमच्या टाळ्यांनीच आम्हाला प्रोत्साहन मिळणार आहे आणि कार्यक्रमाला रौनक देखील येणार आहे। त्यातल्या तर एक गोष्ट अशी की आज चंद्रकांतजी कुठल्याही राजापेक्षा कमी दिसत नाहीये, बरोबर आहे? बरोबर की नाही? आणि म्हणजे कलियुगचे राम आणि सीता असेच म्हणेल मी यांना। आणि आमची जी नवरी आहे ती नवरी 25 वर्षापूर्वी जशी दिसायची ना आज पण तशीच दिसते, बरोबर की नाही? बरोबर बरोबर। ओके, तर मला एक छोटंसं इंट्रोडक्शन द्यावंसं नक्कीच वाटेल, तुम्ही तोपर्यंत बसू शकता। थँक्यू सो मच। चंद्रकांत कांबळे हे यवतमाळ जिल्ह्याचे 1994 साली यांनी जिल्हा परिषदमध्ये रुजू झालेत आणि जिल्हा परिषदमध्ये रुजू असताना त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने उल्लेखनीय कामगिरी केली आणि त्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना पावती देखील मिळालेली आहे। आणि या उल्लेखनीय कामगिरीमध्ये त्यांना पारदर्शक असं त्यांनी काम ठेवलं आणि शासकीय सेवेत रुजू असताना सगळ्यांनाच आनंदी ठेवत, स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवत त्यांनी सगळ्यांनाच नेहमी आनंदी ठेवलेला आहे। असे आमचे चंद्रकांत कांबळे यांच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। 1997 ला त्यांचं लग्न झालं आणि लग्न ही पहिली मुलगीच पाहिली आणि पहिली मुलगीच ही त्यांच्या गळ्यात पडली।
म्हणजे त्यांना कसं ना, आता एंट्री जी घेतली आम्ही, तूने मारी एंट्रीवर बजले गीत दिल में घंटी, पहिली मुलगीच पाहिल्याबरोबर दिल में घंटी बजली आणि त्यांनी पहिल्याच मुलीला पसंत देखील केलं आणि हिच्याच गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. असं असलेलं आमचं हे छोटंसं कपल फारच सुंदर आणि उल्लेखनीय. त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये आणि आपल्या पर्सनल लाईफमध्ये देखील त्यांनी बरेचसे चढ उतार सहन करत आपले हे यशाचे शिखर गाठलेले आहे. आणि यशाचं शिखर गाठत असताना भारतीताईंची साथ त्यांना नेहमीच मिळालेली आहे. भारतीताईविषयी सांगताना मला नक्कीच असं वाटेल की त्यांना इंट्रोडक्शनची काहीही गरज नाही आहे, कारण त्यांच्या डेडिकेशननी, त्यांच्या हार्डवर्कनी त्यांनी इतकं शिखर गाठलेलं की रजनीगंधाच्या ओनर त्या आहेत आणि रजनीगंधाच्या टीमसोबत त्या बऱ्याचशा ठिकाणी त्यांना अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत आणि अवॉर्ड्स मिळवून देखील त्या उल्लेखनीय काम करतात आहे त्यांच्या या ब्युटी सलूनमध्ये. आणि सोबतच बाकी मुलींना देखील ट्रेनिंग देतात आहे आणि बाकी मुलींना देखील प्रोत्साहित करतात आहेत की सामाजिक क्षेत्रात वावरत असताना फक्त घरी काम करून किंवा हाऊसवाईफ करून चालत नाही, तर स्वतःच्या पायावर उभं राहून आपण देखील काहीतरी केलं पाहिजे याची ओढ त्यांना असते आणि अशीच ओढ त्यांनी बाकी मुलींना देखील दिलेली आहे. तर अशी कामगिरी करत असताना आमच्या या रजनीगंधाच्या ज्या ओनर आहेत भारतीताई कांबळे यांच्यासाठी देखील एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांकडून. मोठ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय कुठलंच कार्य हे पार पडत नाही आणि मोठ्यांच्या आशीर्वादानेच कुठलंही कार्य हे चांगल्या रीतीने पार पडतं. तर इथे आपण आपल्या मोठ्यांना विसरून भाग पडणार नाही. तर चला आता स्वागताकडे वळूया आणि स्वागत समारंभाकरिता मी सगळ्यात पहिल्यांदा बोलवते प्रल्हादराव कांबळे आणि शांताबाई कांबळे यांना. तुमच्या जोरदार टाळ्यांच्या समवेत प्रल्हादरावांचं आणि शांताबाईंचं इथे स्वागत करते. सोन्यांचा आज कलर मॅच झाला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये. तर आणि सासूबाईंनी इथे हळद देखील चांगल्या पद्धतीने केलेली आहे, त्यांच्या केसांवरून कळते आहे. मला एक सांगायचं इथे होतं की मेहंदीपासून, नानोड्यापासनं, हळदीपासनं अगदी सगळे कार्य फारच चांगल्या रीतीने घरी पार पडलेले आहेत आणि त्यांचं हे रिसेप्शनचं सेरेमनी आपण इथे एन्जॉय करतो आहोत, संगीत देखील एन्जॉय करतो आहोत. आणि संगीतमध्ये आणि ह्या रिसेप्शन सेरेमनीमध्ये सर्वप्रथम तर आईबाबांचा साथ, त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत असणं फार गरजेचं आहे. तर मी स्वागताकरिता इथे बोलवायला मला नक्कीच आवडेल. स्वागत समारंभाला आपण प्रज्वल आणि अथर्व यांच्याकडनं आपण आजी आणि आजोबांचं एक स्वागत करूया आणि छोटंसं टोकन ऑफ गिफ्ट त्यांना देऊया. हिंदू ने उपवास रखा, लेकिन जन्नत तो उसी को मिली जिसने माँ बाप को पास रखा, ऐसे माँ बाप जिनका साथ, उनका संयोग हमारे साथ हर वक्त बना रहे तो हम लोग किसी भी शिखर तक गाड़ सकते हैं, कहीं पर भी पहुंच सकते हैं अपनी लाइफ में. आइए चलिए फिर से हम लोग शाल और ट्रिफल देके उनका स्वागत करते हैं. पसंत देखील पडला, पहिलीच मुलगी मुलाला पसंत पडली, पण मुलीला मात्र पोहे बनवता येत नव्हते. आणि त्यात भर अशी की आई वडील देखील घरी नव्हते. तर मग पोहे कसे बनले असतील याचा तुम्ही विचार करा आज रात्री आणि ते नक्कीच दुसऱ्या दिवशी शेअर करा आमच्यासोबत. मला एक सांगा काकू, शोभाताई, की जावयांबद्दल 2 शब्द तुम्ही काही सांगू शकाल का?
जावई कशी वाटली तुम्हाला? वाटली, छान वाटली. शांत आहेतच ते, शांत बी आहेत, छान बी आहेत. बघा म्हणजे भर अशी की शांत आहेत, मुलगी शांत नाहीये. मुलगी शांत आहे, छान बी आहेत. अच्छा, शांत देखील आहेत आणि छान देखील आहे. हो, नक्कीच त्यांच्या हास्यावरून देखील कळतं आहे आणि तुमच्या देखील हास्यावरून असं कळतं आहे की तुम्हाला सोन्यासारखा जावई मिळालेला आहे. पण काकू, मला तुमच्याबद्दल बोलावंसं असं वाटेल की हिंदीमध्ये म्हणते, एकच आई आहे, काका आपल्यासोबत नाही आहे या जगामध्ये, पण वाढवत असताना आणि तुमच्या संसारात देखील यांची फार साथ लाभलेली आहे. तर 1-2 शब्द मी तुमच्यासाठी म्हणते काकू, ओके? हिंदीमध्ये आहे, जरा समजून घ्या, ओके? वो रखते सर पे हाथ तो जन्नत मिल जाए, मेरी माँ बस मुस्कुरा दे तो हिम्मत मिल जाए. अगर ऐसी माँ हमारे साथ रहे, हर वक्त उनका साथ रहे, तो हिम्मत और जन्नत दोनों भी हमारे साथ ही रहेगी. तो हमारी इस प्यारी सी आंटी के लिए शोभाताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तुमच्याकडून. रामदासजी सूर्यवंशी आणि पंचफुलाबाई यांना त्यांचं देखील स्वागत आहे आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यावं. यानंतर स्वागतासाठी मी एक शेवटचे आमचे दामोदर भगत आणि यमुना भगत यांना इन्व्हाइट करते स्टेजवर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दामोदरजी आणि यमुनाताई यांच्याकडे. प्रश्न असा केला होता की तुम्ही डोळ्यात डोळे कसं मिळवता हो? म्हणजे आमच्या काकांच्या डोळ्यात डोळे मिळवता कसं तुम्ही? फार डोळे आहेत आणि डोळ्यात डोळे मिळवताना त्रास तर फारच होत असणार आहे, बरोबर की नाही? काही त्रास नाही होत, चष्मा काढून घेतो वाटतो. गाण्यावरती तुमचे पाय फिरकले पाहिजे, हात सुद्धा फिरकले पाहिजे. मलाच फॉलो करा, सगळ्यांची हात वरती. सगळेजण
One more. कैसी लगी फर्स्ट परफॉर्मेंस? आपको परफॉर्मेंस कैसी लगी इनकी? तालियों से बताइए भाई, अच्छी लगी होगी तो जोरदार तालियां बजा दीजिए। अरे और जरा गौर से देखिएगा, हमारे फैमिली के यही तो सलमान खान है। वो ये अलग बात है कि वो सलमान 6 पैक वाला है और हमारा ये सलमान 0 पैक वाला है, लेकिन कोई बात नहीं, सलमान जैसा एटीट्यूड हमारे बंदे में जरूर है। तो एक बार जोरदार तालियां प्रज्वल और अथर्व के लिए। और इसकी परफॉर्मेंस के बाद, थैंक यू सो मच प्रज्वल एंड अथर्व, यू कैन टेक योर सीट। इस परफॉर्मेंस के बाद मैं इस स्टेज पे बुलाना जरूर पसंद करूंगी राशि सूर्यवंशी को, जो अपने लटके झटके से हमें यहाँ पे इनवाइट करना चाहती हूँ मैं राशि को, जो बहुत ही प्यारी सी परफॉर्मेंस हमारे सामने देने वाली है। आइए चलिए जोरदार तालियों के बीच बुलाते हैं राशि सूर्यवंशी को। स्वागत करके और उनकी प्यारी सी झलक हम देखते हैं। आइए जोरों शोरों से तालियां बजा दीजिए दोस्तों एक बार। तेरे माथे झूमर दमके, तेरे कानों वाली चमके है।
नैनों से बोले रब्बा रब्बा, में डोले रब्बा रब्बा, अमृत घोले रब्बा तू सोनिया। सोनी सोनी अच्छा माही है, सोनी सोनी अच्छा माही है, सोनी सोनी अच्छा माही है, सोनी सोनी अच्छा माही है। That's the way माही है। मरना यहाँ इन राहों को छोड़ी झुलिया जाए कहाँ। माना दिल तो है अनारी ये आवारा ही सही, अरे बोल राधा बोल संगम होगा के नहीं। हर जन्म में रंग बदल गए पर्दों पे, हम है राही प्यार के, चलते चलते हम है राही प्यार के, दिल मिलेंगे चलते चलते। मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा वाले, चले रंग जमा दे हमके बने सभी मत वाले। मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे, इन हाथों पर मैं चांद रखूं इस मांग में भर दूं तारे। हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई, येलो येलो बड़ी सॉलिड हस्ती छाई। हेलो हेलो तू मुझे लगाई, येलो येलो तक चश्मा बीच में आ जाता है। बराबर है। चलो भाई, यहाँ पे प्यार हो गया, इजहार हो गया, लेकिन हम लोगों ने वो 3 मैजिकल वर्ड्स अभी तक नहीं सुने। आप लोग एक्साइटेड हो 3 मैजिकल वर्ड सुनने के लिए? इसे बुलवा लूं? ओके, तो चलो कहते हैं, प्यार का इजहार करते हैं, ठीक है? काटे नहीं कटते ये दिन ये रात, कहनी थी तुमसे जो दिल की बात, लो आज मैं कहती हूँ I love you। Okay, now it's time to get the answer। कोई नहीं हो बस तुम हो पास, कहनी थी तुमसे जो दिल की बात, लो आज मैं कहता हूँ। उनकी तरफ देख के बोलना है, मुझे नहीं। I love you। पण थोडंसं रोमॅन्टिक स्टाईलमध्ये बोलले असते तर अजून मजा आली असती। माझी बॉडी पण तिकडे असती आणि चेहरा पण तिकडे असता। हां, बोर कुठे झालं बाबा, आता तो सुरुवात आहे। कौन कहता है कि जवानी ही प्यार का गुरु होता है, असली प्यार का मजा तो 40 के बाद शुरू होता है। तो एक बार जोरदार ताली हमारे प्यारे से बन्ना और बन्नी के लिए। यू कैन टेक योर सीट नाउ। और आगे की परफॉर्मेंस के लिए मैं यहाँ पे बुलाती हूँ कजिन्स के ग्रुप को, जिन्होंने कोई परफॉर्मेंस की नहीं है। सरप्राइज डांस आपके सामने करने वाले हैं ऑन स्टेज। तो चलिए कजिन्स के ग्रुप की परफॉर्मेंस हम लोग यहाँ पे देखते हैं। जरा जोरों शोरों से तालियों के साथ में मैं बुलाना पसंद करूंगी कजिन्स के ग्रुप को। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई
गेममध्ये, त्यामुळे घाबरू नका. ज्यांच्याजवळ जास्त केस आहेत तेच विनर असणार असं नाही आहे. तुमची वाईफ किती लवकर रबर्स लावते तेवढ्या वेळेमध्ये ते आपण बघूया. केसांवरती सगळ्यात जास्त रबर असतील ते असणार आहेत या गेमचे विनर. केस कोणाचे जास्त काउंट रे किती देतं सांग. ओके, रेडी एव्हरीवन? मिनिमम रेडी? जास्त म्हणत होतो पण जाऊ दे आता नाही. रेडी? मिनिमम 5. रेडी और नॉट? 5 येस और नॉट? रेडी? ओके. Only 30 seconds. महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी हो रहा है कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा वो आजमा के देख यही उम्र है गले गलती से मिस्टेक यही उम्र है गले गलती से मिस्टेक यही उम्र है गले गलती से मिस्टेक यही उम्र है गले ओके. गलती से मिस्टेक 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप एव्हरीवन. स्टॉप. विनंती आहे की पहिले तर फोटो काढा तुम्ही या सगळ्यांचे. पहिल्या कपल जोरदार टाळ्या पहिल्या कपलसाठी. 10. एक मिनिट नाही, मला मोजू द्या. तुम्ही खाली बसा. 1 2 3 4 5 6 7 8 9 लावलेत. 9. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. एक पाऊल पुढे आहात तुम्ही. 1 2 3 4. या हे कोणते म्हणजे तुमचे शूज. 1 2 3 4 5 6 7 8 लावलेत. नाही तो मोजला होता. हा? इकडे चाट आहे म्हणतात होते. इकडे किती झालेत? इकडे चाट आहे, इकडे माठ आहे. किती आहे? 7 रबर्स लावल्या. केस नसताना देखील उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. जोरदार आहे. तुम्हाला तुमच्याकडे किती आहेत रबर्स? 11. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. ठीक आहे. तर 10 लोखंडे बरोबर. काढू नका. तर थांबा ना, एक फोटो घेऊ द्या. एक छोटंसं गिफ्ट आमच्याकडनं जे विनर आहेत मिस्टर अँड मिसेस लोखंडे यांच्यासाठी. एक दिल है एक जान है दोनों तुझ पे कुर्बान है एक मैं हूँ एक ईमान है दोनों तुझ पे हाँ तुझ पे दोनों तुझ पे कुर्बान है एक दिल है
हर मकाम में, हर सुबह में, हर शाम में एक रुतबा है, एक शान है। दोनों तुझ पे, हाँ तुझ पे, दोनों तुझ पे, हाँ तुझ पे, दोनों तुझ पे कुर्बान है। एक दिल है, एक जान है, दोनों तुझ पे, दोनों तुझ पे। केक कटिंग देखील घेणार आहोत, रिंग सेरेमनी देखील कंडक्ट होणार आहे आणि त्यानंतर वरमाला घेणार आहोत आणि वरमाला झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या शुभेच्छांचा वर्षाव देण्याकरिता, आशीर्वाद देण्याकरिता स्टेजवर यावं. काही आपापले चप्पल्स काढावे लागतील. चप्पल तुमच्या हातामध्ये, एक तुमच्या हातात. चालू आहे. नाही, एकमेकांना मारायचं नाही आहे. बरं, तर एकमेकांविषयी हे एकमेकांना किती ओळखतात हे आपण जरा बघूया. आणि हा रंगतदार कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या हास्याकरिता, विनोदाकरिताच आम्ही ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आपण ट्रॅडिशनल पद्धतीने सगळ्याच सेरेमनी इथे आपण कंडक्ट करणार आहोत. पण तत्पूर्वी एक छोटासा 5 मिनिटाचा गेम मी घेते आहे. तर गेम असा आहे की 10 प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला आणि ते 10 प्रश्नांची उत्तरं किती मॅच होतात ते आपण बघूया. उत्तर हे मुलीचं असलं तर सँडलवरती होणार. सर लक्ष द्या जरा. उत्तर हे मुलीचं असलं तर सँडलवरती होईल आणि उत्तर हे मुलाचं असलं तर जोडावरती होणार. ठीक आहे. तर पहिला प्रश्न असा, भांडण झाल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा सॉरी कोण म्हणतं? सर आन्सर सगळ्यात पहिल्यांदा ते आन्सर वरती करा. अरे वा, मॅच झाले इथे. सगळ्यात जास्त मजेदार स्वभाव कोणाचा आहे? दोघांपैकी मजेदार स्वभाव कोणाचा आहे? ओके. रात्री झोपत असताना घोरतो कोण जास्त? रात्री घोरतो कोण जास्त? एक्सक्यूज मी सर. मला एक सांगा की सगळ्यात जास्त फेसबुक आणि इंस्टाग्राम कोण यूज करतो? फेसबुक आणि हां बरोबर थोडा लेट लागतोय. सगळ्यात जास्त रोमॅन्टिक कोण आहे? ऑफकोर्स. सगळ्यात जास्त, बरं इकडनं विचारते मी. ते काय ना, सरांना माझा चेहरा पाहिल्याशिवाय प्रोत्साहनच मिळत नाही. बरोबर सर? अरे बरं, खराटे कोण घेतो मला सांगता का जरा? खराटे कोण घेतो सगळ्यात जास्त? सर आन्सर बरोबर असलं पाहिजे. उत्तर बरोबर द्या. खराटे कोण घेतं? म्हणजे आम्हाला आन्सर कळलेलं आहे की खराटे कोण घेतं. सगळ्यात जास्त वर्क हॅबिट कोणाला आहे? सगळ्यात जास्त काम कोण करतो? अरे अरे चला, कॉम्प्लिमेंट आहे एकमेकांना. रोमॅन्टिक कोण आहे? नक्कीच ताईच असणार आहे रोमॅन्टिक. आणि सगळ्यात जास्त अटेन्शन कोणाला पाहिजे असतं? कुठे पण आपलं तब्येत बिघडली किंवा काही भांडण झालं तर अटेन्शन कोणाला पाहिजे असतं सगळ्यात जास्त? अच्छा. हु इज द बेटर कुक? स्वयंपाक कोण चांगलं करतं? नक्कीच हे कार्यच आपलं आहे. चला तर थँक्यू सो मच. तुमचे हे प्रश्नांची उत्तरं 10 पैकी 5 तर नक्कीच जुळलेले आहेत, 5 नाही जुळलेले आहेत. पण उर्वरित 25 वर्षामध्ये 50वा जेव्हा तुम्ही गोल्डन ज्युबली कराल ना, त्यावेळेस प्रश्नांची उत्तरं हे पूर्ण मिळतील अशी मी अपेक्षा करते. आणि तुमच्या ह्या प्रवासासाठी माझ्याकडनं देखील खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण इथे रिंग सेरेमनी घेतो आहोत.
दहलीज पे मेरे दिल की जो रखे है तूने कदम, तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम। हाँ सीखा मैंने जीना, जीना कैसे जीना, हाँ सीखा मैंने जीना मेरे हमदम। ना सीखा कभी जीना, जीना कैसे जीना, ना सीखा जीना तेरे बिना हमदम। दहलीज पे मेरे दिल की जो रखे है तूने कदम, तेरे नाम पे मेरी जिंदगी लिख दी मेरे हमदम। हाँ सीखा मैंने जीना, जीना कैसे जीना, हाँ सीखा मैंने जीना मेरे हमदम। चंदू हे नाव कोरलेलं आहे. चंदू हे नाव दुसऱ्या कोणाचं नाही बरं का, चंद्रकांत कांबळेंचंच. हे चंद्रकांत कांबळे आमची चंदू नावे फार जास्त फेमस आहेत. तर चंदू नाव कोरलेली अंकितांनी घातलेली आहे, मनात देखील आणि हातात देखील आणि डोक्यात देखील असणारे आमचे चंद्रकांत कांबळे. तर खूप खूप तुम्हाला अभिनंदन. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं, बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेउरं, लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं, ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलम्। शुभमङ्गल सावधान। शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान। गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया कर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्याता तया गण्डकी पूर्णा पूर्ण जल समुद्र सरिता कुर्यात् सदा मङ्गलम्। शुभमङ्गल सावधान। शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान। लाभो संतति संपदा बहु तुम्हा, लाभो तही सद्गुणा साधोनी स्थिर कर्मयोगा पुला वामाधवा भूषणा सारे राष्ट्र धुरीण हे शिखतिथि कीर्ती करा उज्ज्वला गार्हस्थाश्रम तो तुम्हा वधुवरा देवो सदा मंगलम्। शुभमंगल सावधान। शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल
ही तो जन्नत मेरी, तू ही मेरा जुनू, तू ही तो मन्नत मेरी, तू ही रूह का सुकून, तू ही अखियों की ठंडक, तू ही दिल की है दस्तक। और कुछ ना जानू मैं, बस इतना ही जानू, तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं। तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं। सजदे सर झुकता है यारा, मैं क्या करूं। तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं। असं होईल का? नक्की होईल. त्यांनी मनामध्ये तुमचं नाव फार वर्षापूर्वीच कोरलेलं आहे हो. पहिल्या पाहता क्षणीच तुम्ही पसंत पडल्या, अजून काय पाहिजे, बरोबर की नाही. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला आणि माझ्याकडनं शुभेच्छा, आणि सोबतच बाकी सर्व देखील शुभेच्छा देण्याकरिता आणि आशीर्वाद देण्याकरिता तुम्ही स्टेजवर येऊ शकता. कारण हे सर्व प्लॅनिंग करणं हे सर्व त्यांचंच होतं की नाही आपण अशा पद्धतीने करू. आणि मला खरंच खूप आज भरून आल्यासारखं वाटतं. ॲक्च्युली माझा आवाजही बसलेला आहे, पण खरंच भरून आलेला आहे की इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी सर्व मॅनेज केलेलं आहे. तर म्हणून मी त्यांचे सुद्धा आज आभार मानते की इथे सर्व हे पुन्हा हे सर्व मला 25 वर्षाच्या आधी मी जे अनुभवलं होतं ते आज मला पुन्हा अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे मी खूप आभार आहे, आणि माझ्या मुलांचे सुद्धा मी खूप खूप आभारी आहे. मुलं हे आयुष्यभर आपल्या आईवडिलांची ऋणी असतातच. त्यांचं परतफेड ही करता येत नाही. पण आमच्या या 2 मुलांनी इथे इतक्या चांगल्या पद्धतीने पारंपरिक पद्धती आणि सोबतच थोडा एक वेस्टर्न टच देऊन संपूर्ण कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने हाताळला आहे. तर अथर्व आणि प्रज्वलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अगदी काही महिन्यांपूर्वीपासूनच 1 महिन्यापूर्वीपासूनच त्यांची तयारी जोरात सुरू होती, आणि ही जोरदार तयारी सुरू असताना किती दमछाक येतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पुन्हा ते 25 वर्षापूर्वीचा प्रवास त्यांनी इथे अनुभवला, आणि ही अनुभवलेले क्षण हे तुमचे प्रेमाचे क्षण अशीच रंगत राहो अशीच मी आशा करते. आणि पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे संपूर्ण आलेले इथे प्रेक्षक मंडळी, तुम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा इथे येऊन द्यावे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते. वाटले मी एकदा तरी पंख लावणी जावे न भावरी अंतरी नवे सूर छेडले कुणी धुंद नाचले मन पाखरू मनी रे अधुरा पुरा तुझ्या विन राहू कसा तुझा सहारा निवारा मला वेड लावी असा यार बस तू हमसफर तू यार बस तू हमसफर तू
कसा तुझा सहारा निवारा मला वेळ लावी असा यार बस तू हमसफर तू यार बस तू हमसफर तू भेटी किती देवनी दिलासे फिरल्या जरी नाही कसे कळले कधी झाले जे खुलासे वरच्या वरी तुझा इशारा मनाला नवी आज दे दिशा तुझा सहारा निवारा मला वेड लावी असा यार बस तू हमसफर तू यार बस तू हमसफर तू मैं तां तेरे नाल ही रहना जी हर गम संग तेरे सहना जी मैं तां तेरे नाल ही रहना जी हर गम संग तेरे सहना जी जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी सोना सोना इतना भी कैसे तू सोना 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 इतना भी कैसे तू सोना तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना सोना सोना इतना भी कैसे तू सोना तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना मैनू जोगी होना मैनू जोगी होना मैनू जोगी होना हो इश्क का रंग सफेद पिया ना छल ना कपट ना भेद पिया सौ रंग मिले तू एक वर्गा फिर आतिश होया रेत पिया रेत पिया जिस जंग में तेरा हो रुतबा उस जंग कमा तो जुनैद पिया जुनैद पिया सोना सोना इतना भी कैसे तू सोना तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना मैं लाख संभल के जानी तू नदिया और मैं पानी एक तुझ में ही बहने का
वास्ता, 100 बार समझ के मानी मेरा किस्सा तेरी कहानी, जो जुड़ जाए तो मुकम्मल वास्ता है। फिर से मुझे एक दफा है बस तुझे देखना, सोना सोना इतना भी कैसे तू सोना, तेरे इश्क में जोगी होना, मैनू 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 जोगी होना। हो मैं तां तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी, जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी, जो जग से कहा ना जाए बस तुझसे कहना जी। ज़ेहनसीब तुझे चाहूं बेतहाशा, ज़ेहनसीब मेरे करीब मेरे हबीब, तुझे चाहूं बेतहाशा ज़ेहनसीब, तेरे संग बीते हर लम्हे पे हमको नाज है, तेरे संग जो ना बीते उस पे एतराज है, इस कदर हम दोनों का मिलना एक राज है। हुआ अमीर दिल गरीब, तुझे चाहूं बेतहाशा ज़ेहनसीब, ज़ेहनसीब ज़ेहनसीब